पाहतो की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत, मात्र त्याचं उद्घाटन झालेलं नाही. आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय. हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे. पण अजून एक आहे, बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये, महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला, पण टोल MTHL ला लावलाय. म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा, पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे. अध्यक्षांच्या सगळ्या अपात्र त्या भूमिकेसंदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघतच होतो. मात्र आता काही तास उरलेले आहेत, तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल? अपेक्षा तर 1.5 वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे. पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर 2 इथे प्रकार होऊ शकतात. एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे. पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसता आमच्याबद्दल नाही, नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये. जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे. आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे. कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे. प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची, महाराष्ट्राची बदनामी करायची, एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनचं